खरा देव हृदयस्पर्शी कथा. एका भयान रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटाच्या उजेडात एक साधारण 15 ते 16 वर्षांचा मुलगा अभ्यास करताना पाहिला. थंडीचे दिवस होते. तो कुडकुडत होता, पण वाचण्यात मग्न होता. आठवड्यातून एकदा त्या रस्त्याने मी जात असायचो. तो मुलगा दिवसा कधी दिसत नसायचा. खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणून घेण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं की तो मुलगा जर तिथेच असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ. रात्रीचे 12:30 वाजले होते. मी त्या मंदिराकडे आलो तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करताना दिसला. मी गाडी थांबवली. त्याच्याजवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात हसला. जणू माझी आणि त्याची जुनी ओळख असावी. मी त्याला म्हणालो, "बाळा, तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस?" त्यावर तो मुलगा म्हणाला, "सर, माझ्या घरात लाईट नाही. माझी आई आजारी असते. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायचा एवढी माझी ऐपत नाही." "बाळा, तू मला बघून का गोड हसलास?" "सर, तुम्ही देव आहात." "नाही रे. सर, तुम्ही माझ्यासाठी देवच आहात." "ते जाऊ दे. तू जेवलास का?" "मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे." "सर, म्हणूनच मी हसलो. मला माहिती होतं देव कोणत्या ना कोणत्या रूपात येईल. मला भुकेलेला नाही ठेवणार. मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो तेव्हा तो काही ना काही मला देतो. कधी नवसाचे पेढे तर कधी फळं. तो मला देऊनच जातो. आज मी भुकेलेला होतो, पण निश्चिंत होतो. कारण मला माहिती होतं तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार. आणि तुम्ही आलात. तुम्ही देव आहेत ना?" मी निशब्द झालो. नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलंच होतं. त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, "सर, तुम्ही इथेच थांबा. मी अर्धा खाऊ माझ्या आईला देऊन येतो." माझे डोळे पाणावले. त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही त्याच्या कृतीतून मला सांगितलं होतं. तो 5 मिनिटांनी परत आला. त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुले होती. "सर, माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपली पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर तरी फुले वाहावीत." क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखंच वाटलं. नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं. शाळा कॉलेज बंद झाली. देऊळ ओस पडले. देवळांना कुलूपच ठोकलं आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला. असेच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं. रात्रीची वेळ होती. देवळावरच्या पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसत नव्हता. वाईट वाटलं मला. त्या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा? काय खात असेल? कसे जगत असेल? असे नाना प्रकारचे प्रश्न माझ्यापुढे उभे राहिले. कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांचे प्राण गमावले होते. असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला होता. मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानभूमीत गेलो होतो. अंत्यसंस्कार झाले. सर्व आपल्या घरी निघाले. निघताना हातपाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराजवळ नळावर गेलो. पाहतो तर तो मुलगा स्मशानात टाकलेल्या प्रेतावरचे सफेद कपडे धुवून त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता. मला बघून त्याने आवाज दिला, "सर." "अरे, तू इथे काय करतोयस?" "सर, आता मी इथेच राहतो." आम्ही घर बदललं. भाडं भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊनमध्ये शिवमंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईटही बंद झाली. मग मला घेऊन आई इथे आली. "काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये," असे तिने सांगितलं होतं. त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाली
पण या शिवमंदिराचे दरवाजे कधीही बंद होत नाही. तिथे जिवंत माणसं यायची आणि इथे मेलेली माणसे. या लाईटखाली माझा अभ्यास चालू असतो. सर, मी हार नाही मानली. आई सांगायची, ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार. बरं, तुझी आई कुठे आहे? सर, ती कोरोनाच्या आजारात गेली. तिला 3 दिवस ताप खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे पडलेल्या, तुटक्या, अर्ध्या जळालेल्या लाकडात तिला अग्नी दिला. 15 दिवस इथेच याच खोपेत होम क्वारंटाईन झालो. सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठीच असतो, असं आई मला नेहमी सांगायची. आईच्या अस्थी समोरच्याच नदीत विसर्जित केल्या आणि काल इथे स्मशानात अग्नी देणाऱ्यांना जेव घातलं आणि आईचं क्रियाकर्म आटपलं. सर, तरी मी हरलो नाही. पण दुःख एवढंच आहे की मी पास झालो. आई या जगात नाही. ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल. हे माझं यश बघून. कालच माझा रिझल्ट लागला. मी शाळेत पहिला आलोय. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षकच करणार आहेत. पण आता तर खरी अडचण उभी राहिली आहे. ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याकडे मोबाईलच उपलब्ध नाही. अहो सर, तुम्ही इतकं वाईट का वाटून घेत आहात? तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला का? सर, तुम्ही कुठे जाऊ नका. इथेच थांबा. त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली. चिमूटभर माझ्या हातावर ठेवली. सर, तोंड गोड करा. तो डब्बा ठेवायला त्या खोपीत गेला. तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळावरचे पाणी मारले. भानावर आलो. भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतलं. सर, मला माहिती होतं देव या जगात आहे. तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपवायला नक्की येणार. त्याने पुढे काही बोलण्याच्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर ठेवला आणि त्याची पाठ थोपवून निमूटपणे त्याला बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो. आता दर महिन्याला आम्ही त्याच्या मोबाईलचं रिचार्ज करतो, त्याला न सांगता. खरा देव तर कधीच नाही दिसला, पण मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.